जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. दुसऱ्या दिवसाची वाद पुष्प परमात्म्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी, समस्त कमिटी मंडळी सर्वांच्या वतीने आदरणीय आमचे बाजीराव भाऊ असतील, आमचे शरद भाऊ असतील, सर्व कमिटी मंडळी सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत आलेलं निमंत्रण जसं काही तपेश्वर भगवान परमात्मा बुद्धी देतील तसं आहे अभंग बोलतील नक्की प्रयत्न करू. विठाला गाजवणारी सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन करतो. गोड अशी ज्यांनी सुरुवात केली आपल्याच परिसराची वैभव श्री भक्त परिणामची बद्रीनाथ महाराज. चांगला परिचय बाबा, पण काय करू, लय पोटात गेलं की वटात येत नाही का नाही. जुना परिचय, लय दिवसानंतर भेटीचा योग आहे. आमचे बद्रीनाथ महाराज काय गोड सुरुवात केली. महाराजांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन आहे. गोड अशी ज्यांनी चाल गायली मला वाटतं आमचे काकासाहेब महाराज, बरोबर ना? काकासाहेब महाराज आणि दुसरे रामदास महाराज. रामदास महाराजाला द्यावे तेवढे धन्यवाद. काकासाहेब महाराज गोड चाल गायली, पण काय असते किती कडक असू द्या वरती शिवाय वजनच पडत नाही महाराज. वरती नसते की लहान पोरग येतं बाजूला ढकले ते बाकी काय नाही. जरा गोड चाल गायली आहे का नाही. काकासाहेब महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. गोड चाल गायली आमचे महाराज आहेत. उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत. सर्वांचा काही परिचय नाही. सर्वांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन. मला वाटतं आदरणीय बाबांची कालच सेवा झाली आहे का नाही. बाबा शक्यतो कालचा नवरदेव आजच्या मंडपात नसतो, पण बाबाच्या सेवा करून आदरणीय बाबा माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनाला काय घेऊन उपस्थित आहे त्या बाबांसाठी टाळी वाजवा. मला तुमच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन आहे. लवाड बोलत नाही. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या कीर्तनाला येतच नाही महाराज. लोकांचं कशाला सांगू. 10 अभंग पाठ केले तरी कोणाच्या मंडपात जात नव्हतो, पण महाराजांच्या मनाचा मोठेपणा आहे. आदरणीय बाबा माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनाला उपस्थित आहे. महाराजांना द्यावी तेवढे धन्यवाद. पलीकडून विनेकरी बाबा सुंदर विनायक घेऊन उपस्थित आहेत. महाराजांना द्यावी तेवढे धन्यवाद. परिसरातील सर्व भजनी मंडळी सर्वांचा काही परिचय नाही. तसा पहिलाच प्रसंग एकदा येती जाती झाली की परिचय होत असं सर्व महाराज मंडळाला द्यावी तेवढे धन्यवाद. उत्कृष्ट मृदंगवादक ज्यांनी सुरुवातीला मृदंगाची साथ केली आदरणीय आमचे वचिष्ठ महाराज, जुनो ते सुने महाराज. वा काय गोडवा आहे महाराज. मी बसल्या ऐकत होतो, गाडीतच फेटा बांधला, पहिली वेळेस बांधला, नंबर 1 महाराज. काय गोड वाजवत होते आमचे वचिष्ठ बाबांना द्यावी तेवढे धन्यवाद. 2-2 चौदार वा नंबर 1 महाराज आहे का नाही. वा चौदार पाहिजे तर असे पाहिजेत महाराज आहे का नाही. मला सांगा चौदाराचं काम काय असते महाराज. व्यवस्थित मंडपापर्यंत महाराजाला आणण्याचं काम कोणाचं असतं. कोणाचं असतं. चौदाराचं असतं. काही काही गावात असे चौदार भेटतात महाराज. चौदार महाराजाला आणत नाही. आम्हाला चौदारला धरून आणावं लागते, पण आपले चौदार नंबर 1 आहेत आणि जरा बाजूला उभा आहे तेच बरे आहे का नाही. काल परवा कीर्तनात दोन्हीकडून 2 चौदार उभा राहिले. काही वाक्य बोललं बाळासाहेब महाराज ते म्हणायचे वा 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 महाराज क्या बाते, आणि हळू चुरबुळ खाऊन जायचे. जरा बाजूला उभा आहे तेच बरे. दोन्ही चौदारला द्यावी तेवढे धन्यवाद. मृदंगावरती त्यांची विशेष साथ आहे. माझ्या रोज समेत असणारा माझा जीवलग सखा आमच्या अमोल महाराज आकात आहेत. अमोल महाराजाला द्यावी तेवढे धन्यवाद. दुसरे मृदंग सम्राट माझे जीवलग मित्र, माझ्यावरती भावासारखं प्रेम करणारे आमचे बाळासाहेब महाराज आपल्याला आहेत. त्यांना सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद. गोड अशी साऊंड सर्व्हिस, रंजवे मंडप डेकोरेशन, माऊली फाटा इथं काळीवाज आमच्या दादासाठी गोड साऊंड सिस्टीम आहे. तुम्हाला सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद. फक्त शिवटोकरी वाज टाकू नका. विठाला सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन. आता लक्ष द्या. सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म नाथबाबांचे महाराज. या अभंगाद्वारे नाथबाबा देवाची आवड सांगतात. काय आवडतं देवा, त्याचं नामचिंतन केलेलं देवाला आवडतं. बद्रीनाथ बाबा अजून बारकाईने विचार केला. आपल्याला यामध्ये 3 वर्ग पाडता येतील. वचिष्ठ बाबा पहिली आवड सांगितली जीवाची आवड, दुसरी आवड सांगितली संतांची आवड, तिसरी आवड सांगितली देवाची आवड. पहिली आवड जीवाची आवड. महाराज काय आवडतं जीवाला. महाराज म्हणजे जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही. जीवाला आवडून काय आवडणार. वारावी संतान, वारावी संतान,
पण नाही म्हणता आलं, काही चिंता करायची नाही. ना 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 फक्त करता हे तुम्हाला वाटतं हे काय म्हणते हे लय कोणती अंगाला किल्ल्याच्या नादात आपला करता करायचा विडाला असं काही नाही, एखादं प्रमाण नसते पाठ काही चिंता करायची नाही. मस्त स्वरासुर मिसळचा काही म्हणत नाही. महाराज म्हणजे वाढावे संतान गृहे भावे वरदान. जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त आवडत नाही. जीवाला आवडून आवडून काय आवडणार? जीवाला वाटतंय आम्हाला खायला चांगलं मिळावं, घालायला कपडे चांगले असावे, राहायला घर चांगलं असावं. याच्या पलीकडे जीवाला काय आवडणार? ल्यावे खावे बरे असावे सदैव हे जे करी हाव संसारिक माणसाला दुसरं काय आवडणार आहे? महाराज म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने तुम्हाला आम्हाला मिळत असतात. संसारिक माणसाच्या तीनच इच्छा आहे. आम्हाला अन्न मिळावं, आम्हाला मान मिळावा, आम्हाला धन मिळावं. याच्या पलीकडे जीवाला काय आवडतं? महाराज म्हणले तीन गोष्टी आपल्या हातात नाहीत, ह्या प्रारब्धाच्या हातात आहेत. अन्न मान काय बोलतो महाराज संसारामध्ये तुम्हाला अन्न मान आणि धन हे प्रारब्धाने मिळत असतं. मला संसारामध्ये प्रारब्धाने अन्न मिळते, कमी अधिक असेल पण प्रत्येकाला अन्न मिळते. कधी शिळी भाकरी असेल, कधी पंचपक्वान्न असेल, पण संसारामध्ये अन्न आहे. मला उन्मुख संसारामध्ये अन्न नाही. पडण्याकरता उदाहरण सांगतो. पूर्व गेल्या 2-3 वर्षामध्ये कडक असं लॉकडाऊन होतं. कडक अशा लॉकडाऊन मध्ये अमुक माणसाची बायको खायला न भेटल्यामुळं मेली असं ऐकण्यात आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. जरा माफी मागतो. जास्त खाऊन बऱ्याच जणांच्या पण कमी खाल्ल्यामुळं अजिबात नाही. म्हणजे संसारामध्ये अन्नाची मुदत आहे. लय खायला मिळते वशिष्ठ बाबा, एवढं खायला मिळते संसारामध्ये. लय खायला मिळते. गजरी महाराज जुना काळ अवघड होता. जुन्या काळात खायला मिळत नव्हतं. मला खेट्यावर येतो बाबा दिसून जुन्या काळात येतो ना खेट्यावर गावात कोणीच नाही. बाबा हे बाबा आवाज येतोय, आवाज येतोय बाबा, आवाज मस्त नीट बसलो तुम्ही बाबा. हे बाबा आवाज येतोय, येतोय नंबर आहे क्या वयात येते मध्ये नंबर आहे. बाबा मला सांगा जुन्या वापस जाऊ देतो ना गंगाच्या किनारे आपलं राम विचारलेलं. बाबा मला सांगा जुना काळ, जुन्या काळात आपला नाही कळत आमच्या काळात तुमच्या आईशी मला जुना सांगा. बाबा मला सांगा आपल्या काळात खायला भेटत होतं? अजिबात भेट भाऊ तुमची लई व्यवस्था आहे. आमच्या काळात अवघड होतं. जुन्या काळात खायला भेटत नव्हतं. बाबा मला सांगा जुन्या काळात जर एखाद्या गावात बुंदी झाली, बुंदी होतच नव्हती, पण जर एखाद्या गावात झाली 10-10, 15-15 किलोमीटर पायी जायची की नाही बाबा? सगळं जायचो आणि अवघड होतं. जुन्या काळात अवघड होतं. बद्री महाराज खायला भेटत नव्हतं. आता लय खायला झाले वशिष्ठ बाबा, इतकं खायला झाले. बरं खावं किती याचं काही मोजमाप आहे? काही माणसाला खायचा अंदाजच नाही महाराज. ते असं भोत भरल्यासारखं जेवते, भोत कापसाचं भोत काही अंदाजच नाही महाराज. एवढं जेवते. काय परवा एकादशीला आमच्या गावात एक भजनी नाव सांगितलंय, सगळ्याच्या ओळखीचं मोगम देऊ महाराज. त्याने इतका शाबू खाल्ला वजनात ठसका आला, नाकातून शाबू घालून आता इतकं खात असते. अरे शाबू तरी दुसऱ्याचा पोट तापलंय ना खावं किती याला काही मोजमापी काही माणसाला खाण्याचा अंदाजच नाही महाराज. आमच्या परिसरात एक भजनी सगळ्याच्या ओळखीचं नाव सांगितलंय. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर महाराज असं यजमानाचा आग्रह असतो, या महाराज आमच्या घरी जेवायला घ्या, चहा घ्यायला, दूध घ्यायला घ्या. जेवायला गेल्याच्या नंतर त्या यजमानानं सुंदर असे धपाटे केले. बाबा धपाटे केले. धपाटे आवडते का बदलायचे? आवडते का बदलायचे? तुमच्या पण आवडते ना नंबर एक मला माहिती आवडते. सुंदर असे धपाटे केले. महाराजला बळ बोलत नाही. माझ्या सोबतच्या बदल्यानं 17 धपाटे खाल्ले बाबा. नाव सांगितलं असतं सगळ्याच्या ओळखीचं आहे. मायचंदला बळ बोलत नाही. त्याला म्हणलं काय मूर्ख केसरी. अजून आमची महाराज राहिले, वशिष्ठ महाराज राहिले, बद्री महाराज राहिले, काका महाराज राहिले, राम महाराज राहिले. सगळ्याचे जेवण राहिले. आमच्या शिष्टीमध्ये दादाचं जेवण राहिले. यात त्यानं 17 धपाटे खाल्ले. मागच्याला काही फुलं नाही. काय मूर्ख केसरी तुम्हाला महाराज हे तर काहीच नाही म्हणला. हे दिसता पाण्याला आधार आहे मला. पाण्याला आधार 17 मध्ये गाव खातो का बिठाला
मनाची मोकळता आहे. भरपूर अन्न मिळते मला संसारामध्ये. चला, संसारामध्ये अन्न मिळते, संसारामध्ये मान सुद्धा मिळतो. कमी अधिक असेल पण प्रत्येकाला मान आहे. बरं महाराज, संसारामध्ये धन मिळतं का नाही? धन, हो महाराज, संसारामध्ये धन सुद्धा मिळतं. कमी अधिक असेल पण प्रत्येकाला धन मिळतं. हो मला तुमचं संतोष भाऊ गावातले बसतो, बोलून मोकळं. संतोष भाऊ मला सांगा, तुम्ही गावामध्ये राहता, संसारात धन कसं मिळतं का? संतोष भाऊ, गावामध्ये तुमचं घर मोकळं सांगा. राहत नाही काय नाही, गाडी आली वापस गावामध्ये संतोष भाऊ 40 लाखात. मग तर काय नादच करायचा नाही. संतोष भाऊ 40 लाखाचं म्हणलं तिथं काय? आता संतोष भाऊ मोकळं बोलतो. घरामध्ये भांडे कुणी आहे? घरामध्ये कपाटात पैसे मोकळं सांगायचं. संतोष भाऊला वाटले हो म्हणावा, येणे 40 लाख सांगितले, नेत नाही काय नाही, मोकळं सांगायचं. कपाटात पैसे आहे. नाव संतोष भाऊचं घेतोय, हो सगळ्याच सांगतोय. या मंडपात बसल्यापैकी मी सोडलो असा कोणचा माणूस आहे त्याच्याकडे पैसे नाही? कोणचा माणूस कीर्तन राहिले ना बाबा, कुठून येणार? संतोष भाऊचं घेतोय, सगळ्याचे सांगतोय. या मंडपात बसल्यापैकी प्रत्येक माणसाकडे कमी अधिक असतील पण प्रत्येकाकडे पैसे आहेत मला. म्हणजे संसारामध्ये अन्न मिळते, संसारामध्ये मान मिळतो, संसारामध्ये धन सुद्धा प्रारब्धाने मिळतं. प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाडी, मान. महाराज म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. ज्या गोष्टी संसारात प्रारब्धाने मिळतात त्याला आवड म्हणण्यात काय स्वारस्य? तुम्हाला संसारच आवडायला आहे महाराज. संसार पहिली आवड जीवाची. बरं, जो संसार तुम्हाला आवडतो त्या संसारात सुख आहे का मला? अजिबात नाही. सुख नाही कुठे. आलिया संसार वाया हवं बरे, होऊ नका दुःख बांधवडी. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. माऊली म्हणले मृत्यू लोकी सुखाचे कारण, ऐके जे कवनाचे श्रवणी, कैसे सुखनिद्रान करून सर्व संत महात्मे दुःखाचं स्वरूप करतात. नाथ बाबा याच्या पुढे जाऊन बोलतात. नाथ बाबांनी आजातवाद मांडला. विचारसागरामध्ये काही वाद सांगितले, त्यापैकी एक आजातवाद नावाचं प्रकरण आहे. जास्त वाद सांगितलं यायचे ना, आपलेच वाद होते, एकच वाद सांगतो. वा वा, नंबर 1 बाबा. आजातवादाच्या दृष्टीने हा संसार झालाच नाही मला. प्रपंच एक झाला होता, हेतू सममित्या वार्ता. मला आजातवादाच्या दृष्टीने संसार झालाच नाही. आणि विशिष्ट बाबा, जी वस्तू झालीच नाही तिच्यात लोक सुखाचा शोध घेतात म्हणून पदरात दुःख पडते. संसार झालाच नाही याला जर कुठेतरी मानायचं ठरलं, माऊली म्हणजे हा संसार लट काय मला लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेलं झाड हरे विश्व. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी गोड दृष्टांत देतात. माऊली म्हणजे खोट्या वस्तूला खरं समजलं पदरात कसं दुःख पडतं पहा. माऊलीने गोड दृष्टांत दिला. गुरुनाम बरोबर वैद्य बाबांच्या मुखारविंदातून ऐकलेलं दृष्टांत. माऊली म्हणजे खोट्या वस्तूला खरं समजलं की कसं दुःख होतं पहा. की रडू तरी कापडाची लहरी येत असेल साचे. खोट्या वस्तूला खरं समजलं की कसं दुःख होतं पहा. आपल्या गावासारखं सुंदर गाव, गावातील एक सद्ग्रस्त आळंदीला दर्शनाकरता निघाला. कोरोनाचा काळ आहे, शेतकऱ्यांचं लक्षात ठेवा. खोट्या वस्तूला खरं समजलं की पदरामध्ये कसं दुःख पडतं पहा. आळंदीला दर्शनाकरता निघाला. घरात लहान मुलगा खेळत होता. मुलाला सांगितलं बाळा येतो का रे माझ्यासोबत दर्शनाला? 2 जण दर्शनाला निघाली. दर्शन झालं, बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर बापाला विशेष आनंद आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोराने काय काय पराक्रम केले. माझा मुलगा माझ्यासोबत दर्शनाला आला. बाप तिला एका खेळण्याच्या दुकानात घेऊन गेला. सिद्धांत लक्षात ठेवा, किरडू तरी कापडाचे खोट्या वस्तूला खरं समजलं की कसं दुःख होतं. बाप तिला एका खेळण्याच्या दुकानात घेऊन गेला. बापानं सांगितलं बाळा ही 200 रुपयाची गाडी आहे, घेतो का? नको म्हणला बाबा. ही 500 रुपयाची आहे, ही घेतो का? नको म्हणला बाबा. ही 1000 रुपयाची आहे, ही घेतो का? नको म्हणला बाबा. ही 1200 रुपयाची आहे, ही घेतो का? नको म्हणला बाबा. संतोष भाऊ बस झाल्या गाड्या गवाडवायच्या. 1200 रुपयापर्यंत बाप 1200 रुपयापर्यंत वस्तू घेऊन द्यायला तयार झाला. पूर्व एवढं विचित्र होतं आपल्या नेमगावचा असा होत. बाप 1200 रुपयापर्यंत वस्तू घेऊन द्यायला तयार झाला आणि पूर्व 12 रुपयाचं रबरी साप घेऊन घरी आलं. 12 रुपयाचं किरडू तरी कापडाचे 12 रुपयाचा रबरी साप घेतला. घरी आलं. पाठीमागच्या रूम मध्ये आजी झोपलेली होती. पूर्व आजी कळती ना, आजी म्हणा बाई म्हणा, आजी झोपलेली होती. पूर्व जरा थोडस होतं. अमोल महाराज पर्ण तो साप उचलला आणि आजीच्या छातीवर ठेवला. आजी जशी झोपेतून उठली,
आजीने छातीवरचा साप पाहिला आणि आजी जोरात ओरडली, साप. याच्यापेक्षा जोरात ओरडली काळी 2 लाची, आपण एवढंच ओरडू महाराज. जोरात ओरडल्याच्या नंतर सासूबाई का ओरडते म्हणून सुनबाई पळत आली. सुनबाई पळत आल्याच्या नंतर सुनबाईने सासूच्या छातीवरचा साप पाहिला. सुनही कोपऱ्यात बसून ओरडू लागली. सासूही ओरडते, सुनही ओरडते. नक्की घरात काहीतरी झालं असावं. सगळं गाव बरा झालं मला, सगळं गाव बरा झालं. वर्ग कोपऱ्यात बसून गंमत करू लागली. आयोजक मंडळी, कमिटी मंडळी सत्याला लाख लाख रुपये खर्च करायचे. लांबून लांबून एवढे पैसे खर्च करून महाराज लोक आणायले. सत्याला कीर्तनाला कोणी भूत येत नाही, मला कोणी भूत येत नाही. पण त्याला 12 रुपयात सगळं गाव गोळा केलं. मला महाराज त्याला विशेष आनंद, त्याला विशेष. आणि लोकांची मानसिकता कशी महाराज, कोणी काठी घेऊन येऊ लागलं, कोणी दगड घेऊन येऊ लागलं. लोकांची मानसिकता कशी बदली महाराज. जनावर लहान असलं लोक हातात भेटून ती वस्तू घेऊन जातात, आणि जनावर मोठं असलं की लोक म्हणतात ते महादेवाचं असतंय, मारू नका. जनावर कळते, जनावर बऱ्याच जनावरांना अजून जनावरच कळत नाही. सापाला जनावर म्हणते. एक जण काठी घेऊन आला, सापाला मारणार. तेवढे 2-4 भजनी पोरं तिथं होते. थांबा म्हणले, तुम्ही सापाला मारताय, पण जर चुकून फटका सापाला न लागता आजीला तरी मला मात्र बरं वाटत. आजीला बसला. आजी नदीवरचं तिकीट काढीन, सप्तक सुटक पडून एक काम करू म्हणले, मंदिरात जाऊ. तपेश्वर मंदिरातून टाळ पकवाज आणू, जोर जोरात टाळ पकवाज वाजू, आवाजाच्या भेन साप साप निघून जाईल. पण मला सांगा बघून बाबा, त्या सापाला टाळाने पकवाज ऐकू जाईल? कोणाला कोणाला? बऱ्याच सापायला मी काय म्हणत नाही. बऱ्याच सापायला टाळ पकवाज ऐकू जा. बऱ्याच सापायला कीर्तन ऐकू वाटत. बऱ्याच सापायला कथा ऐकू वाटत. हा कोणती ती महाराज कोण ठीक आहे सर. बापाला बाहेरून बातमी कळाली. बाप घरी आला. बापाने आईच्या छातीवरचा साप पाहिला. बापाही जोर जोरात ओरडू लागला. बापाला रडताना पाहिलं. पोरग जवळ गेलं. ओ बाबा, तुम्ही घाबरले का हो? अहो तुम्हीच नाही काळंद्याच्या यात्रेत घेऊन दिला होता. तुमची तू मला सांगा, साप कसा खोटा? साप साप खोटा आहे. पण का दुःख झालं त्याला खरं समजलं म्हणून पदरात दुःख पडलं. तसं माऊली म्हणले, हा संसार सगळा लट काय म्हणत वा वा महाराज म्हणले, हा संसार खोटा आहे. खोट्या संसाराला आपण खरं समजायला कोणी पदरात पकडायला संसारात अजिबात सुख नाही. ज्याच्याकडे पाहिलं तो प्रत्येक जण दुखात आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. महाराजाच्याकडे पाहिलं तो प्रत्येक जण दुखात आहे. अजिबात सुख नाही. चला, पहिली आवड जीवाची आवड. जीवाला संसाराच्या व्यतिरिक्त काय आवडत नाही. पटलं महाराज. पहिली आवड जीवाची आवड. दुसरी आवड संतांची आवड. काय आवडते? संतान. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. हे देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. तुझी अनुवादी नका देवराया बहु आवडसे जीवा. हे देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. पटलं ना बाबा? जीवाची आवड कळाली, संतांची आवड कळाली. 10 वाजून गेले. ओ ना बाबा, देवाला काय आवडते सांगा. नाथ बाबा म्हणले, देवाला काय आवडते ऐकायचे का? ऐका अभंगाचं पहिलं.
जुन्या चाली ऐकायला मिळत नाही बाबा. झाले काय संप्रदायाचं दुर्दैव. नवीन गाणं निघलं रे निघलं, नवीन चाल बसलीच म्हणून समजा बोर्ड चाल काही. आज तुम्ही टाळ्या लई गंजू सोडून वाजल्या, जरा जोरात कानाला बोल लागलं तरी टाळी वाजवत जा. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही टाळी वाजवली एवढा कंजूसपणा करायला माझे लोक बक्षीस म्हणून 100 मागितलं, ₹1 रुपये देतो का कानाला बोल लागल्या टाळी वाजवायचा सोपं नाही. काळी दूर एवढे गरमीचे दिवस, एवढ्या दूर जावे त्याच्या वंशा. लोकांना लय सुख वाटते गायन करणं, वादन करणं, कीर्तन करणं. मी म्हणत असतो इथं उभा राहायच्या नंतर कळतं पायाच्या नखापासून ते केसापर्यंत असं चल 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 कापतंय. एवढं सोपं नाही. काल आमच्या संस्थेवर काला झाला आणि काला जर एक जण म्हणलं त्याच्यात काय अवघड मला आपण बोलतो मला. आता एकूण महिला मंडळ जेवायला बसवायची आणि एकूण पुरुष मंडळ जेवायला बसवायची. उभा राहिलं काय 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 का एकूण बाया बसा आणि एकूण महिला बसा. माणसं पुढे चुली घालायची आणि इथं उभं राहिल्याच्या नंतर कळतं एवढं सोपं नाही. एवढ्या उंच काय नाही. ज्याला कळत त्याला बरे गुरुजी, ज्याला काही कळत न त्याला वाटेल याला कमावले खात्यावर नेवा का काय. जो जेतीचे गौरव जाणे एवढ्या उंच काही नाही. त्याला काही नसला साधी कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जगूच पाहिजे होतं, आता मरायची बाकी आली. अजून किती उचलायचे. आम्ही महाराज गोड बटन वाजवतात तरी एखादं येडं होत त्याला पकवायचं धागीला कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा धुपण पाहिजे होतं. पकवाचं पण धुपण्याच्या आजने काय आता पकवाचं पण थोडं धुपण निघत असतं. आडवही लोक विचित्र. आम्हाला का कमी त्रास देतात का, कमी नाव ठेवतात का. आता येत असताना तुमच्या टाकरवरून पुसून कमनी वळालो महाराज कमनी आणि वळाले 2-3 पोरं मला भेटली. मला म्हणले महाराज का म्हणलं हो. कीर्तनाला चालला का म्हणलं हो. कीर्तन तुमचे का म्हणलं हो. कीर्तन तुमचे. मला म्हणले महाराज म्हणलं बोला लोक चंद्रावर गेली म्हणलं मग आणि तू धोत्रावर काय घेणं देणं महाराज काय घेणं. खरं सांगू कसंही वागा. समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. जगद्गुरु तुकोबरायने एक अभंगच लिहिला. लग्न करून जाता मनते हा मातला न करिता झाला. कसंही वागा समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. पटण्याकरता 2च उदाहरणं सांगतो. एखादा माणूस सारखा सप्ताह चालू आहे, एखादा गावातला माणूस सारखा मंदिरात येऊ द्या. लोक म्हणतात घरी बसू देत नसते. बरी एखाद्या मंदिरातच नाही येऊ द्या. लोक म्हणतात त्याला का मंदिर दिसतं का. एखादा लय ताकमान करून चालू द्या. लोक म्हणतात गर्व आहे. बरं खाली मान करून चालू द्या. लोक म्हणतात मानवरी करायची लायकीच नाही. कसंही वागा समाज त्रास देतो, समाज ना. महाराज म्हणजे लोकांच्या नादीच लागू नका. ते जेवण या जन्म प्रत्येक देवाचं भजन करा, नामाचा उच्चार रात्रंदिनो नामचिंतन करा, नामचिंतन करा. अरे नामचिंतन केलेलं देवाला सुद्धा आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार नवे नामचिंतन करण्याकरता आहोत महाराज. देवी दिला देव भजन म्हणता तो या झाला पाटा आदिकीचा अनमोल असं नरदेव देवाने तुम्हाला भजन करता दिलाय. तुम्ही आम्ही काय केले खाया पिया सुखसे सोया लाख जमाना खोया. तुम्ही आम्ही नरदे वाया घातलाय. खरं सांगू का या नरद्याची किंमत ज्या वेळेस नरद्याचा एखादा अवयव जाईल
यावेळेस नरद्याची किंमत कळत असते. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आळंदीत 2 दिग्गज कीर्तन कराय, लक्ष्मण महाराज पाटील आणि पांडुरंग बाबा शितोळे. दोन्ही महाराजांना एक पाय नाही, एक पाय. पायाची किंमत काय असते त्या महाराजांना विचारा. विज्ञानाने चमत्कार केला, डुप्लिकेट पाय बसवला. पण मला सांगा, डुप्लिकेट वस्तू दिसायला सुंदर दिसते पण ओरिजिनल वस्तू सारखं काम नाही करत. पटण्याकरता उदाहरण सांगतो. बऱ्याच म्हाताऱ्या माणसाने दात बसून घेतले, दात महाराज दात चौदात. ते दात लांबून एवढे भारी दिसतात, एवढे भारी दिसतात, पण त्या दाताची मजा जेवायला बसल्यावरच आणि त्यातले त्याचे बाबा आपल्या बाजूला बसतात आणि आपलं जीवन चालू असताना तिला त्या बचाऱ्या काढा नाशा तू बरं. ऐकायला एवढं जड जातं, खरंच ते बसल्या सगळा भाग बाहेर येईल महाराज. नरद्याची किंमत आवय गेल्याच्या नंतर कळते. तुम्हा मला नरदेह मिळाला, गेले हाती दिला, गेले तुम्हा मला देवाने हा नरदेह दान दिलाय महाराज, दान. जिने हा जीव दिला पण दयाची करील चिंतन महाराज. तुम्हा मला नरदेह मिळाला, नरद्याची किंमत कळाली, नरद्याची किंमत कळाली. बाबा नरद्याची किंमत कळाली असती तर माणसानं शरीरामध्ये आल्याच्या नंतर जे करायचं तेच केलं असतं. माऊली म्हणली माणसं विसरली, पायी पाय शरीराची गावा जयाला गेले पांडवा, तो कार्या तो अगवा सांगून या किंवा अंगा मनाशी उचाली, ये तू लेणे कुठल्या कृत्य नाटवी, जो करणे याची मी नावे, भलतेच करी भलतच काहीतरी करत बसलो महाराज. तुम्ही आपण तुम्हा मला नरदेह मिळाला पण कळाला नाही. बरं अजून सोपं सांगतो संतोष भाऊ, वस्तू मिळाली का कळावी? हा कळावी पण निष्ठीकडून फायदा नाही. देव लोकाला नरदेह कळाला पण मिळाला म्हणून ते इच्छा करतात. वस्तू अगोदर मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर छत्रीच्या दुकानात गेला, छत्रीच्या दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदाराला सांगितलं, दुकानदार छत्री दाखवा. दुकानदाराने सांगितलं, ही 200 रुपये, ही 300 रुपये, ही 500 रुपये. छत्री घेणार हुशार होता तर निमगावचा असावा. छत्री घेणार मला दुकानदार 1000 रुपये जाऊ द्या, 12 महिने पाऊस यालाय, 1000 रुपये जाऊ द्या, पण छत्री अशी द्या कमीत कमी 5 वर्ष गेली पाहिजे. किती वर्ष? 5 वर्ष गेली पाहिजे. बाजारी वाढवायची, जन्म नसती वचन घेऊन बंद होता. 5 वर्ष गेली पाहिजे. छत्री ऐकणार साधा नव्हता, शिवणगावचा होता. छत्री ऐकणार म्हणला 1000 रुपयाची छत्री न्या, 5 वर्ष काय 10 वर्ष जाईल. 2 गोष्टीला जपा, पावसात भिजू देऊ नका आणि उन्हात पडू. वस्तू मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर छत्री घेतली, घरी आला. घरी आल्याच्या नंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. माता मौली तुम्ही म्हणता कस काय झाली? कीर्तनात होत असते महाराज. पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या माता मौलीनं पाहिलं, म्हणून माय काय योगा योगा, तुम्ही छत्री घेऊन घरी आला. लगेच पावसाला सुरुवात झाली. आता एक काम करा, ही छत्री घेऊन शेतात जा आणि आपल्या शेतात साचलेलं पाणी दुसऱ्याच्या शेतात काढा. महाराजांना हातात छत्री घेतली, छत्री उघडणार. तेवढ्यात लक्षात आलं, दुकानदाराने सांगितले पावसात भिजू देऊ, उन्हात पडू देऊ, छत्री भिजू नये म्हणून वरून केला. अशी कॅरी बॅग उलाढ, कॅरी बॅग कळती ना, कॅरी बॅग, कॅरी बॅग म्हणा पळणी म्हणा कळती ना, कळती ना, चांगलं म्हणत नाही कळत का ज्ञानेश्वरी कॅरी बॅग उलाढली. हातात छत्री घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर मंदिराजवळ आला. मंदिराजवळ आल्याच्या नंतर 4-5 माणसं बसलेली होती. जरा माफी मागू, कोणत्या गावाचा? मंदिराजवळ 4-5 माणसं बसलेली. जरा माफी मागू, याचं कार्य तेवढे, आम्ही वैकुंठवासी आणि आम्ही लोकांची हिचकिण्यासाठी त्याचं कार्य तेवढे. आपल्या गावचे सोडून मला वापस जायचे, मला ग्रामसेवकाला सांगू. बरं तुमचं कशाला सांगू, आम्हाला लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम नव्हते,
काय नव्हते. माझं घर मारुतीरायाच्या मंदिराजवळचे कधी आला तर बघा, देवपूजा आटोपल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर बद्री महाराज मी आपल्या त्या मंदिराजवळ जाऊन बसायचो आणि मंदिराजवळ बसल्याच्या नंतर 4-5 म्हातारे तिथे बसलेलेच असायचे आणि त्याच्यातले एक डंगर मला रोज म्हणायचं, महाराज ते आमच्या मंदिराला जुना असा पार होता बघा, जुन्या मंदिराला असे पार होते महाराज, कडे मोठे होते बसायचे, त्याला पार म्हणायचे. म्हातारा रोज म्हणायचं, महाराज ज्याचा किस्सा त्याला मारुतीचा पार. आता काय केलं तरी काय तरी केलं, खरं सांगू का, जरा माफी मागतो पण बोलतोच महाराज. या लॉकडाऊनने कोणाचं काय नुकसान केलं, कोणाचं काय केलं आम्हाला अजिबात माहित नाही, पण पुढा सगळं नुकसान केलं असं आमच्या महाराज लोकांचं महाराज. ते कोरोना काय सचिन होता भाऊ, ते हाटेला जात नव्हतं, ढाब्यावर जात नव्हतो, कोरोना आणारे आला सगळ्यात आधी मंदिरात मंडपातच तिला मानपती घातली, तेच कळून गेलं बा काय सचिन होता ते बघा ना महाराज. एवढं अवघड झालं होतं. आमचे सगळे कीर्तनकार विनोदाने सांगत असते, सहज आठवडं म्हणून सांगतो, नेमकं माझं लग्न झालं आणि कोरोना आला, लॉकडाऊन पडलं. आता लॉकडाऊन पडले, आम्हाला कामच काय, घरीच ग्रंथ वाचायचे, पुस्तकं वाचायचे, घरी बसलेलं असायचो. आमच्या घरी कुत्रं पाळले, संतोष भाऊ कधी आला तर बघा चांगलं मागं लागलं महाराज, बाजूला बसलेलं असायचं आणि ग्रंथ वाचत असताना आमची ते घरकाम करत करत बाहेर यायची, ते कळते ना ती, हा हे चांगलं कळत होते महाराज. आमची ती घरकाम करत करत बाहेर यायची, बाहेर आल्याच्या नंतर रोज त्या कुत्र्याकडे बघायची आणि कुत्र्याकडे बघून म्हणायची, हाय हाय गेल्या 6 महिने झालं एकच जागे. आता येण्याला कळलं की कोणच्या कुत्र्याला म्हणायला आमचा म्हटलं की कसं हसत पाहणं बाबा. अरे सगळं तुमचं जे नाव आमचं घ्यावं लागतंय, आमचं इतकं इचकलं नाही आणि इतकं इचकलं प्रवाचं माझं डोंगर गाठो विठाला आम्ही बाजूला गेलो होतो, मंदिराजवळ आला, हातात छत्री होती. महाराज एक जणांना विचारलं, मालक कुठे निघाला? तुम्हाला शेतात निघालो. ते मला पाऊस चालू आहे, हातात छत्री, छत्री उघडा. त्यानं सांगितलं उघडी असते. दुकानदाराने सांगितले पावसात दूध देऊ, उन्हात तोड देऊ, वस्तू मिळाली, वस्तूची किंमत कळाली नाही. तुम्हा मला सुद्धा अनमोल असा नरदे मिळालाय, या नरद्याची किंमत नाही कळाली बाबा, नाही कळाली. खरं सांगू का, अनमोल असं नरदे, मला नरदे सोपं नाही. एक एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे मारा. अरे वसुदेव एवढा सोपा आहे का? वसुदेव मध्ये फार सुंदर वर्णन आलं आहे. तुम्ही वसुदेव आमच्या भागाचं वैभव गुरुनाम गुरुवरी वैकुंठवासी साहेबराव दादा कोठाळकर दादा एक वाक्य कीर्तनात नेहमी सांगायचे, गायक असू, वादक असू, कीर्तनकार असू, एकदा इथं उभा राहिला एवढ्या इमानदारीनं काम करायचं, गावात खाल्लेलं गावातच जेवायला पाहिजे. फाट्यावर जाऊन पोहे का खाणं होईना, विठाला एकदा इथं उभा राहिला अंगच चोरायचं नाही आणि ज्याला अंग चोरायचं ते उभाच राहायचं नाही. विठाला नरदे दुर्लभ महाराज. आणि आपल्याला जो नरदे मिळाला, जसे एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला नरदे सापडलाय महाराज. पावला आधी कागदानी त्या न गडो उपाय गडवाली तुम्हाला नरदे मिळालाय. नरद्याची किंमत कळाली नाही बाबा, लई उपकार आहे त्या देवाची. काय त्या देवाचं भजन करायचं, त्या देवाने तुम्हाला नरदे दान दिलाय. नामचिंतन करत असताना पहिला शब्द वापरला आवड. आवड फार महत्वाची आहे. आवडीने त्या देवाचं भजन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तुम्ही आम्ही भजन करतो, आवड नसते, प्रेम नसते, काही नसतं. तुमची आमची भक्ती म्हणजे सक्तीची भक्ती महाराज, सक्तीची भक्ती. उगत कुठंतरी पाप केलेलं, काहीतरी लेवल यावं, काहीतरी पुण्य मिळावं म्हणून आपली सक्तीची भक्ती. आपली आवड नसते, प्रेम नसते, काही नसतं.
गुरुनाम गुरुदेव चंद्रशेखर महाराज गुरुजी पाठात एक दृष्टांत नेहमी सांगायचे. एका गावामध्ये एक विहीर होती म्हणले. त्या विहिरीमध्ये एक माणूस पडल्याच्या नंतर महाराज असं म्हणतात की माणूस पाण्यात पडल्याच्या नंतर 3दा वर येतो. 3दा पहिली डुबकी घेतली, वर आला, सगळे लोक जमा झाले, वाचवा वाचवा बोलत होता. दुसरी डुबकी घेतली, कोणी वाचवत नव्हतं. तिसऱ्यांदा पडाला, परत वर आला. आता सगळ्याला कळून चुकलं, आता हा खाली गेला की आता वर येणार नाही. तेवढ्यात कोणीतरी उडी खाल्ली, त्याला वर काढलं. वाचवल्याच्या नंतर सगळे लोक म्हणाले, वा वा वा, काय भाऊ तुमचे उपकार झाले हो. माणूस मरत होता, खाली जाऊन तुम्ही त्याला वाचवलं, खाली जाऊन वाचवलं. चला, सगळ्या गावाच्या वतीने त्याचा सत्कार करण्याचं ठरवलं, त्याला बक्षीस देण्याचं ठरवलं. चला म्हणजे गावात तुमची मिरवणूक काढायची. चला तपेश्वराच्या मंदिरात सत्कार चालू आहे, तुमचा सत्कार करायचा. ते मला सत्कार बित्कार सगळं बाजूला जाऊ द्या, अगोदर मला विहिरीत ढकललं कोणी तेच म्हणजे त्याला वाचवायचंच नव्हतं, त्यालाही कोणीतरी ढकललं म्हणून नाईलाजानं वाचवावं लागलं. तशी तुमची आमची आवड नाही, प्रेम नाही, अजिबात नाही. अरे आवड असली पाहिजे. आवड 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 म्हणजे तरी काय, आवड फार महत्वाची आहे. आवडीने त्या देवाचं नाम चिंतन तुम्ही आपण केलं पाहिजे. आवडीने भावे तुझी चिंता त्याशी महाराज म्हणले, देव सगळी काळजी वाहतो पण कधी आवडीने भावे हरे नाम घेसे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देव सगळी काळजी वाहतो. आवड फार महत्वाची आहे. आवड 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 म्हणजे तरी काय, आवड कशाला म्हणतात. माता मध्ये तुमच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. आवड कशाला म्हणतात ऐका. माता मुली कीर्तन सुरू झाल्यापासून बघतोय, तुम्ही नेमकं नाराज का. सगळ्या बीड जिल्ह्याचं दुष्काळ तुमच्या चेहऱ्यावरती असल्यावर वाटले, नेमकं नाराज काय. हे हात पडला नाही का, पडला तुम्ही असं नाराज बसू नका. जरी नसला पडल्याला एकनाथ शिंदे आपले चांगले मित्र, त्याला सकाळी फोन करतो, राहिलेले सगळे हप्ते पाडतो, पण तुम्ही असं नाराज बसू नका. महाराज केवायसी झाले का सगळ्याचे, केवायसी झाले नसल्या झालेले तर आपल्यासोबत 2-3 जण आलेले. गेल्या 2-3 महिन्यात महाराज मी ड्रायव्हर ठेवत नव्हतो, महाराज लोक सोबत ठेवत नव्हतो. बद्रीबाग 2-3 जण मंडलेश्वरी ठेवते, इकडे कीर्तन सुरू, तिकडे केवायसी सुरू, मस्त जमायचं. माता मौली ते केवायसी हप्ते चालले होते सगळ्यांची. काय आयुष्य महाराजांची 2 वर्ष झालं उकड 1,500 खाण्याला महाराज 1,500 रुपये. आमच्या गावातले काहीला म्हणून आई साहेब 1,500 रुपये आलेत महिन्याला, काय करायला 1,500चं. आई साहेब म्हणल्या, महाराज घरात एक माणूस लावलाय म्हणले 1,500 रुपये महिन्यानं, घर काम करते, भांडे करते, धुणं करते, स्वयंपाक करते, सगळं काम करते. म्हणलं आई साहेब 1,500 रुपये महिन्यानं माणूस लावलाय, घरचा माणूस काय करते, घरचा तर 1,500 लावलाय. सगळ्या 1,500 रुपये. माता मौली ते केवायच्या याला लबाड बोलत नाही महाराज. देवाला वाटत असेल 1,500 रुपये फुकट आले तर आवाज सप्ताह सुरू आहे, एखाद्या मंदिराचं काम सुरू आहे, एक हप्ता देवाला देणं तर केवायसी नाही यायचं काय होईल महाराज, काय होईल केवायसी नाही यायचं काय. आमची पट्टीवाले बेजारवाले येताना पाहिलं महाराज, बरोबरी जाऊन सगळी पट्टी गोळा करत होती, यायचं जरा राहू बाजूला. गाव छोटस आहे, 500 लोकसंख्येचं गाव म्हणजे गाव आहे, आवडं एक छोटं गाव आहे, एका गल्लीसारखं गाव आहे. माता मौलीनो लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा, मुलगा समजा, नातू समजा, तुम्हाला एक विनंती करतो, 2-2 वर्षापासून इतके हाती आलेत ना, एक हाता तपेश्वर भगवंताला द्या, एक हाता एक देताना एक हाता जमा करा. बरं तुम्हाला करायचं तरी काय, त्या देवाचं घ्यायचंय आणि ह्या देवाला नाही अरे नागपूरच्या देवाचं घ्यायचंय आणि गावातल्या देवाला द्यायचंय, दुसरं काय करायचं.
करायचे महाराज तुम्हाला एक एक हप्ता द्या देताना सगळे द्या सगळे द्या महाराज माईच्या नंदा बोलत नाही बाबा येणे जर नाही काय हप्ते जमा केले तर नाही हप्ते बंद पडले तर आपलं नाव बदला जीवनात सारा विषय म्हणजे आवड कशाला म्हणतात काल परवा त्या नांदेड जिल्ह्यात कीर्तनाला गेलो कीर्तन झाल्याच्या नंतर आवड कशा म्हणतात सिद्धांत लक्षात ठेवा आवड कशी असावी आवड कशी असावी कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजीबाई उठल्याच्या नंतर त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या आजीने 500 रुपये दक्षिणा दिली संतोष भाऊ 500 झाले वाढवायचे भरपूर झाले 500 रुपये लक्षात 500 रुपये वाढवतो 500 रुपये दक्षिणा दिली दक्षिणा दिल्याच्या नंतर मग आजीबाई कीर्तन छान झालं खूप म्हणे बाळा कीर्तन छान झालं म्हणजे आजी कीर्तन छान झालं 500 रुपये काय करायचे आजी म्हणे बाळा राहू दे 2-3 वर्ष झालं कोरोना आहे लॉकडाऊन सप्ते बंद होते कीर्तन बंद होते आम्ही तरी कस तरी कापसाला जातो सोयाबीनच्या कुट्या जातो हरभऱ्याच्या कुट्या जातो गहू काढायला जातो तुला कापसाला जाता येत नाही सोयाबीन काढता येत नाही हरभरा काढता येत नाही गव्हाला कोणी येत नाही राहू दे 500 रुपये माझा मौल्य किती दिली देऊ नका पण बोल ना किती दिली 500 दिले 500 माता मौल्यानंतर महाराज देव माणूस पंजाब रोज सांगायला कधी पाऊस पडून सांगता येत नाही रोज आबळे गारपीटवाली मंदिर जरा गावाच्या बाहेर ट्रॅक्टरात बसून आलो पैसे भेजते म्हणून आम्ही पैसे नाही आले तसं काय नाही माता मौल्य एक 2 महिने दिले तरी घेतो चॅप्टर बाया महाराज काल परवा मुलं 1-2 महिने दिले तरी घेतो माईच्या एका बाईने काळी महिने दिले पटेक्याच्या पुढचं आहे महाराज काय घरी दिले बायकोच्या पोती उली पण दिलीच सिद्धांत लक्षात ठेवा विनोदाचा आजीला 500 रुपये दक्षिणा दिली आजीला सांगितलं आजी कीर्तन छान झालं हो म्हणजे बाळा छान झालं आजी कीर्तनातून तुम्हाला आवडलं काय आवड सांगते आवड मधात थोडासा विनोद केला विनोदाची कथा विनोद अजिबात नाही आमच्या गायक मंडळीने एवढं गोड गायन केलं गायन अजिबात नाही आमच्या वादकाने एवढं गोड वादन केलं वादन अजिबात नाही गायन नाही आवडलं वादन नाही आवडलं वक्तृत्व नाही आवडलं कीर्तन 1 नंबर झालं कीर्तनातलं आवडलं काय आजीने दिलेलं उत्तर ऐका आजी म्हणजे बाळा घरी गेल्याच्या नंतर 10-15 गोळ्या घेतली आजी 5 तुझ्या कीर्तनात आल्याबरोबर रामकृष्ण हरीला जे झोपले बाबा झोपले रे आवड विठाला अशी आवड म्हणल्यावर देव काय काळजी करणार आहे महाराज म्हणजे आवड महत्वाची आहे आवडीने नामचिंतन करा तुझे चिंता त्याशी देव सगळी काळजी वाहतो आवड महत्वाची आहे ठीक आहे ना बाबा करू आम्ही आवडीने नामचिंतन वेळ संपत आहेत ना बाबा नामचिंतन करत असताना देवाला आणखीन काय आवडते अभंगाचं गोपीचंदन हृदय कळवळ वैष्णवाचा वैष्णवाचा वैष्णवाचा
वाचव चोरात वाचव महाराज म्हणले तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा जुना काळ चांगला होता हे नाही बाबा जुना सगळे जुने टाळकरी बाबा असे हल्ली जुने टाळकरी मिळत नाही आता जुना काळ म्हणजे तरी काय ज्या काळात लोक घरी जन्मायचे घरीच मरायचे त्याला म्हणायची किती सोपे जुन्या काळात ज्या काळात लोक घरीच जन्मायचे आणि घरीच मरायचे त्याला म्हणायचे जुना काळ चांगला होता जुन्या काळात रस्ते साधे होते माणसं साधे होते चांगले निबर होते आता रस्ते डांबरी झाले माणसं डांबरट झाले महाराज अवघड आहे महाराज जुन्या आणि काय असते बाबा जिथं माणसाचा जन्म झाला तिथं माणसाची ओढ असते बाळासाहेब महाराज पूर्वीच्या काळात लोक सारखे मामाच्या गावी का जायचे पूर्वीच्या काळात लोकांचा जन्म कुठं व्हायचा मामाच्या गावी व्हायचा मग सारखे माणसं कुठं जायची मामाच्या गावी जायची आता माणसाचा जन्म कुठं होते हॉस्पिटलला मग माणसं कुठं जाते ओढ असते महाराज जन्मस्थानाची ओढ असते चला ओढ चालू आहे महाराज म्हणजे तुळशी महाराज गोपी चंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल कपाळाला गोपी चंदन लावा अंतःकरणामध्ये वैष्णवांविषयी कळवळा ठेवा आवडतं देवाला आणि कशा करता एवढा खटाटोप करायचा 42 वर्ष आपल्या नामसप्ताहाला झाले अशा नामसप्ताहामध्ये 1000 ऋतूंनी माळ पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि व्यसन सोडलं विसंजन आपल्या सत्याचं सार्थक झालं मला सार्थक करायचा आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला कपाळाला गोपी चंदन लावा जीवनात काहीच कमी पडत नाही बऱ्याच नवीन पोरांना माळ घातल्याच्या नंतर लाज वाटते त्या समोरचं बटन लावतात मी स्पष्ट सांगतो ज्याला लाज वाटते तर माळच घालायची माळ घाल्यानंतर कमी नंतर घंटी निर्वा तुळशी व्रत करा जशा हातातील अंगठ्या गळ्यातील साखळ्या घालतो कमी रितो उगाच मी रितो ना महाराज तसे पवित्र तुळशीची माळ महाराज आपल्या पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला घंटी निर्वा तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला कपाळाला गोपी चंदन लावा अरे आमचा लोक एवढं उडवतो करतात आमचं का वय का आमची का साधना आहे का ही आमची ताकद नाही या भूषणाची ताकद आहे या पवित्र तुळशीच्या माळेची ताकद आहे या धोत्राची ताकद आहे खरं सांग बाबा जगातला किती मोठा अहंकार असू द्या या ठिकाणी चुकल्याशिवाय राहत नाही ही आमची ताकद नाही या वस्त्राची ताकद आहे म्हणून महाराज म्हणजे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा जीवनात आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये मिळवा आणि पवित्र अशी एकादशी करा हरिदिनी एकादशी धरा बाबा मी नेहमी सांगत असतो जीवनात आल्याच्या नंतर कोणचा उपवास करा किंवा करू नका पण जीवनात आल्याच्या नंतर हरिदिनी एकादशी धरा फार मोठा पर्व काळ आहे तसं पाहायला गेले एकादशीचं व्रत 3 दिवसाचे दसमी व्रताचा आरंभ दिंड्या कीर्तन करा समारंभ ते नेतो स्वयंभू संतोषी दसमीच्या दिवशी एकादशीचं व्रत सुरू होते नाही 3 दिवसाचं घडत कमीत कमी एका दिवसाचं करा आता मौल्यांनो लहान भाऊ समजा मोठा भाऊ समजा जीवनात आल्याच्या नंतर दुसरं व्रत करा किंवा करू नका पण जीवनात आल्याच्या नंतर एकादशी धरा सध्या व्रत म्हणलं आमच्या माता मुलांनी एक वार सोडला नाही महाराज खडी सांगण्याचे वेगळे लवंगावरचे वेगळे बरं कोणचा उपवास कसा करते काही सांगताच येत नाही महाराज कोणचं व्रत ठेवते ते महाराज कोणचं व्रत ठेवतात येईला काय महाराज त्या नवरात्रात एक नवीन व्रत निघले बघा 9 दिवस आमच्या इकडे माता माऊल्या उपवास करायला महाराज 9 दिवस उपवास करतात आणि कचूक भेंड्या भाकरी खात्यात या भेंड्या नवरात्रात आणल्या कोणी मला त्याचा शोधच लावायचा महाराज तुमच्याकडे आहे का नवरात्रात भेंड्या अबा बाबा हे नेमके आणले कोणी बाबा ही देवी भागवतात नाही गुरु पुराणात नाही शिव महापुराणात नाही रामकथेत नाही कोणत्याच ग्रंथात नाही या भेंडे नेमके आणले कोणच्या आजीनं मला द्यायचा आहे तसा खरंच करायचा आहे महाराज कचूक भेंडे भाकरी खाल्या तर उपवासच कोणचा करण्यात मला काही कळलं बाबा काही व्रत ठेवतात या आणि हल्ली सगळ्यात जास्त मोठं व्रत जर कोणच्या बाबाचं असतं हे सूर्य इकडं तिकडे बी मला आमच्याकडे ते परभणीला प्रदीपजी मिश्रा आणि शिवपुराण कथा गेली 5-25 कोटी घेऊन गेली पण गावागावात ते महादेवाची मंदिर मात्र चेक झाली आणि हे सगळे उपकार आमच्या माता माऊलीचे इकडे काही नाही बाबा प्रमाणात सांगू का प्रमाणात रात्र दिवस आणि अंगे खेळे मला शिव महापुराण कथा करावं तेव्हापासून भोलेनाथ स्वप्नात आले भोले म्हणजे महाराज तुम्ही रोज कीर्तनाला फिरत असतात माता माऊल्या एवढीच विनंती करा सगळ्या दिवसाचं बघा म्हणले ते नवीन वाक्य निघले एक मोठा जग आणि सब समस्या का नामदेव बाबांना 450 वर्षापूर्वी देऊन तुले एक कसा पाणी एक बिलव दळलं महाराज नामदेवांनी 450 वर्षापूर्वी देऊन ठेवले पूजेबद्दल विमत नाही माता माऊलींनो दिवसात काय
पाणी घालायचं तर घाला. तुम्ही रात्री बी महादेवाला कोरड निघत महाराज महादेव म्हणजे आपल्याला का कपडे आहेत का काय लय गार लागते म्हणजे तेवढं सांगा म्हणजे द्यायला महाराज या रात्रीला रात्र पूर्ण दिवस कळत आभाळ बोलत नाही. माझ्या घराच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 1:30 वाजता कीर्तन करून घरी गेलो. संतोष भाऊ किती वाजता? रात्री 1:30 वाजता. इमानदारीनं खोटं बोलत नाही महाराज. रात्री 1:30 वाजता 2 बायाचे भांडण महादेवाचे रात्री 1:30ला तांब्यानंच मारून लागले. एक बायाचे नाव सांगितले असते पाहुणे रावणे मोगल सोडली महाराज लय मारू लागल्या. बाळासाहेब मी जवळ गेलो. मला आई साहेब कसं करता म्हणता? काय नाही म्हणजे महाराज पारसा महादेव मला सापडला पाहिजे. महादेवाला पहिले पाणी मीच घालणार. आता महादेव पुढे पारसा असते याला थोडं कोणी काही पटवून सांगावं जरा माफी मागू का करू. त्या महादेवाला पाणी घालायला रात्री 1:30 वाजता आणि घरचा महादेव 12 वाजता पुरुषाच महाराज काय सांगू का. माता मौलीनं तुम्ही किती महादेवाची भक्ती करा आणि तुमच्या भक्तीमुळं तुमच्या महाराज गैरसोयीमुळे जर नवरा उपाशी राहत असेल ना तुमच्या पूजेला 0% किंमत महाराज 0% किंमत आहे. आमच्या बऱ्याच माता मौलींनी या महादेवाला नैवेद्य ठेवून तर घरच्या महादेवाला चहा बी नाही महाराज. बरेच महादेव उपाशी महाराज महाराज त्याच्यातच आम्ही बी विठाला माता मौल्या म्हणते उद्यापासून महादेवाची पूजा बंद अजिबात नाही. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी सर्वात लवकर प्रसन्न होणार दैवत म्हणजे भोळाशंकर आहे. हरिहराभीत नाही नका करू वाद महाराज. फक्त श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा. श्रद्धेने निष्ठेने तुम्ही त्याची भक्ती करा. महाराज म्हणले तसं श्रद्धेने निष्ठेने तुम्ही जर त्याची पूजा केली तुझी चिंता त्याशी सगळी काळजी भोले शंकर वाहतात. श्रद्धा महत्वाची आहे. आपला भाव अत्यंत महत्वाचा आहे. मी तुम्हाला व्रतापासून आपण जरा थोडंसं बाजूला गेलो. एकादशीचं व्रत अत्यंत महत्वाचं आहे. जीवनात आल्याच्या नंतर एकादशीचं व्रत करा. जुन्या काळात लोक एकादशी धरत नव्हते. खायलाच मिळत नव्हतं. कशाची एकादशी कशाचं काय आले महाराज. आता लय खायला झाले. 12 दिवसात पोट जेवढं जाम होत नाही तेवढे 3 दिवसात. दसमीच्या दिवशी जेवायला बसलो रे बसलो 2-3 भाकरी हाणल्या रे हाणल्या यायच्या वेळेस आमच्या माता मौलीचा त्यातल्या दोडी एखादी शिल्लक असावी नाही नाही घ्यार्दी उद्या एकादशी उद्या त्याला फाशी द्यायचं काय खाते महाराज लोक. एकादशीला निरंकार राहते. एकादशीची ती एवढी व्यवस्था झाली. गेल्या एकादशीला आम्ही कीर्तनाला गेलो. आमच्या ड्रायव्हरने एकादशी धरली नाही. त्याला म्हणलं काय मूर्खेश्वर एकादश धरायची ना लोक तुला नाव ठेवतील मला नाव ठेवतील. ते मला महाराज ती एकादश आपल्याला काय नसते म्हणजे काय मूर्खेश्वरी एकादश धर ते नाही मला महाराज ते आपल्याला काही जमत नाही. एखादी भाकर जमन थोडंफार पिठलं जमन ते फराळीचं आपल्याला जमणार नाही. मला मूर्खासारखं करू नको. लोक तुला नाव ठेवतील मी सोबत आणले म्हणून मला नाव ठेवतील. ते ड्रायव्हर लोक एवढे सोपे नसते. ते मला महाराज सांगायले भाकर का हलवला गाडी झाला त्याच्याकडून नादी लागतात सांगतो म्हणलं ठाकर महाराज. गावात गेलो. आमची कमिटीवाले जवळ आले म्हणजे महाराज कीर्तनाला थोडा वेळ आपण जेवण करू फराळीचं करू आणि लगेच कीर्तनाला सुरुवात करू म्हणजे दादा ते आमच्या ड्रायव्हरला एकादशी नाही एखादी भाकर टाका. ते म्हणले महाराज एकादशीशी आणि जे नर करीत बघ म्हणलं प्रमाण सांगू नका मला चट पाटे म्हणलं ते झाडावरच घालतो म्हणलं गडची महाराज त्याला एक भाकर टाकली. सुंदर दिवशी पिठलं बनवलं. आम्हाला सगळ्याला फराळीचं वाढलं. आमचे संतोष भाऊ होते बाजीराव भाऊ होते आमचे बाळासाहेब होते वशिष्ठ बाबा होते हे भाऊ होते आमचे बद्रीनाथ महाराज 2 चौकदार होते ना होते सगळे फराळाला बसलो. आता याला एकट्याला पुढे बाजूला बसावा. मी माझ्या त्याला बाजूला बसवलो. त्याला एक भाकर वाढली. वरून दिवशी पिठलं टाकलं. आम्हाला पात्र वाढले. आता ऐका एकादशीची व्यवस्था. आम्हाला एक पदार्थ येत होते. काय काय येत होतं संतोष भाऊ अगोदर शाबुदाना गोड शाबुदाना तिकडे शाबुदाना उड्याने वगैरे तिकडे वगैरे केळी आणि द्राक्ष आलू ज्यूस आलू लस्सी आली अंगूर आली बजायला एवढे सुंदर पदार्थ ताटात पाहिले. आणि एवढे सुंदर पदार्थ ताटात पाहिल्याच्या नंतर ते ड्रायव्हर एक त्याच्या ताटाकडे बघायला बेसन भाकर एक आमच्या ताटाकडे बघायला बाबा तिथे म्हणलं महाराज काम करत मला हात घेतो असं असं काय अडचण असं म्हणलं बोल ना तुम्हाला महाराज फराळीचं तुम्हाला तुला म्हणून लागलो एखाद्याच दर फराळीचं कर किती महाराज आता म्हणून काय एकादशीची
ची व्यवस्था भरपूर झाली. जीवनात आल्याच्या नंतर कोणचं व्रत करा किंवा करू नका, पण जीवनात आल्याच्या नंतर एकादशी करा, कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी करा. व्रत एकादशी करिता उपवास. बाबा व्रत एकादशी करिता उपवास.